मुंबईतील परळ येथे महाराष्ट्र शासन व रोहितदास समाज पंचायत संघाच्या वतीने उभारण्यात येत असलेल्या संत रोहितदास भवनाच्या बांधकामाला अधिक गती देणार असल्याची ग्वाही माजी मंत्री व आमदार विजय गिरकर यांनी दिली आहे। दिनांक 2 ऑक्टोबर 2024 रोजी पद्मश्री दादा इदाते यांच्या प्रमुख उपस्थितीत भाई गिरकर यांनी भवनाच्या बांधकामाची पाहणी केली। महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागाने भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 125व्या जयंतीनिमित्त मंजूर 125 कोटीच्या निधीतून या भवनाच्या बांधकामासाठी 10 कोटी इतकी निधी मंजूर केली होती। यामध्ये आतापर्यंत 4 मजली इमारत बांधून तयार करण्यात आली आहे। भवनात विस्तारित 2 मजल्यांसाठी महाराष्ट्र शासनाने अधिक 5 कोटींची निधी मंजूर केली आहे। म्हणून उर्वरित भवनाच्या बांधकामाला अधिक गती देणार असल्याचे यावेळी भाई गिरकर यांनी सांगितले आहे। या भवनामध्ये 500 लोकांच्या क्षमतेचे 2 भव्य सभागृह उभारण्यात आले असून त्याचप्रमाणे समाजातील स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सुसज्ज वसतिगृह देखील बांधण्यात आले आहे। यामुळे या भवनाच्या निर्मितीनंतर समाजातील बांधवांना खूपच लाभ होणार असल्याचे मत संत रोहितदास समाज पंचायत संघ मुंबईचे अध्यक्ष मयूर देवळेकर यांनी व्यक्त केले। या प्रसंगी संस्थेचे प्रमुख पदाधिकारी मिलिंद चव्हाण, गणेश चव्हाण, दिगंबर आर्लेकर, संतोष गोठणकर, सूर्यकांत दाभोळकर, सपना बसनकर व इतर विश्वस्त उपस्थित होते। 2 ऑक्टोबर या दिवशी रोहिदास भवनामध्ये आलेलो आहोत। परळला एक संत रविदासच्या नावाने आपण 6 माळ्याची या ठिकाणी बिल्डिंग उभारून ही महाराष्ट्रात होणारी पहिली इमारत असेल की ती रोहिदास समाज पंचायत संघाच्या ताब्यात असेल आणि रोहिदास भवन म्हणून त्याचं नाव असेल। आज माझ्याबरोबर कर्मवीर दादासाहेब आमचे इदाते आलेले आहे आणि बाजूला संघाचे अध्यक्ष मयूर देवळेकर आहे, खजिनदार हे आमचे मित्र दिगंबर आर्लेकर आहे आणि इतर सगळे विश्वस्त जमलेले आहे। आज आढावा घेण्यासाठी कुठपर्यंत कार्यक्रम आला आणि काय अजून आवश्यकता आहे हे पाहणी करण्यासाठी मी आलो आहे। ज्यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची 125वी जयंती होती त्यावेळी आम्ही समाज कल्याण खात्याकडे 10 कोटी रुपये मागितले ही इमारत होण्यासाठी, परंतु समाज कल्याण खात्याला फक्त 2 कोटी देण्याचा अधिकार होता। तर आम्ही देवेंद्रजी फडणवीस त्यावेळचे मुख्यमंत्री यांच्याकडे जाऊन विनंती केली आणि त्यांना सांगितलं की या समाज कल्याण खात्याला फक्त 2 कोटीचा अधिकार आहे, पण आपण 10 कोटी या इमारतीसाठी द्यावा आणि महाराष्ट्रातलं पहिलं रविदास भवन बनवावं। तसंच जे आत्ता 6 माळ्याची इमारत पूर्ण झालेली आहे या इमारतीचं पुढच्या 25च्या फेब्रुवारी-मार्चमध्ये याचं उद्घाटन केलं जाईल। आणि आम्ही परवा जेव्हा देवेंद्रजींना भेटलो कारण त्यांनी ह्या भवनाचं भूमिपूजन केलं होतं 2018ला त्यांनी केलं होतं। त्यांना आम्ही म्हटलं आता पुरा आहे, अजून 2 माळे वाढवायचे आहेत। ते झाले की पुन्हा देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते या ठिकाणी आम्ही उद्घाटन करू। ह्या राम मंदिर जे इथे आहे त्या रामनवमीच्या दिवशी जे संघाचे सरसंघचालक आहे आदरणीय मोहनजी भागवत त्यांनीसुद्धा भेट दिली आणि त्यांनी सांगितलं की हे तुम्ही राम मंदिर तर तिकडे बनतंच आहे अयोध्येमध्ये, हे मंदिर पण तुम्ही असं करा की लोक इथे येऊन दर्शन घेतील। आणि या मंडळांनी तसं आता राम मंदिरही इथे उभारलं आहे, 6 माळ्याची इमारत होणार आहे, तिथे 2 हॉल होणार आहेत, एक जे कौशल्य विकास केंद्र होणार आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने लायब्ररी होणार आहे। संत रविदासांचं या ठिकाणी एक त्यांचं मार्गदर्शन किंवा त्यांनी जे केलं ते व्हिडिओ क्लिपवर दाखवलं जाणार आहे आणि वर IAS IPS होणारे जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी राहण्याचं हॉस्टेल आहे। त्याच्यावर जे चर्मकार समाजातले उद्योजक आहेत त्यांचं उद्योग मार्केटिंग करण्यासाठी त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी या ठिकाणी जे कौशल्य विकासचे अधिकारी येतील आणि तसंच त्यांचं जे प्रोडक्शन आहे त्यांना परदेशामध्ये पण जातील आणि त्यांना योग्य भाव मिळेल आणि या ठिकाणी उद्योजक तयार होतील असं या रोहिदास समाज महापंचायतीची ठराव केलेला आहे आणि हे लवकरात लवकर या ठिकाणी बांधून पूर्ण होईल। नारी म्हणजे संस्कार, नारी म्हणजे भक्कम आधार,
नारी म्हणजे अन्नपूर्णेचा अवतार. नारी म्हणजे शक्ती अपार. आणि या नारी शक्तीच्या सन्मानार्थ महाराष्ट्र शासनाने सुरू केली आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील प्रत्येक पात्र महिलेच्या बँक खात्यात दर महिना 1500 रुपये जमा होणार. सन्मान बहिणींचा, सन्मान महाराष्ट्राचा.